नमस्कार, मी शर्वरी ढवळे। आजच्या सातारा समाचारमध्ये आम्ही विशेष कार्यक्रम दाखवणार आहोत। हेच का रयतचं शिक्षण? डीजी व वायसी कॉलेजवर होणाऱ्या राड्यांवर सातारा समाचारचे काही सवाल। हेच ते वायसीचे गुंड? पोलीस कधी कारवाई करणार या गुंडांवर? रोजच होतोय या परिसरात राडा। कॉलेज व्यवस्थापन सुद्धा या गुंडांना घाबरतंय का? पुस्तक नव्हे, यांच्या हातात आहे दगड। हेच का रयतचं शिक्षण? हाच का रयतच्या विद्यार्थ्यांचा सायन्स? याच गुंडांच्या त्रासाला इतर विद्यार्थी कंटाळले। कर्मवीर अण्णांच्या कमवा या शिका या उक्तीला फासला जातोय हरताळ। इथं रोजच होतोय राडा, मात्र शालेय व्यवस्थापनांचा कानाडोळा। डीजी आणि वायसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा। एकमेकांची उकट काढण्यासाठी झाली तुफान दगडफेक, दारूच्या बाटल्यांचाही वापर। 2 तासांच्या राड्यात रयतचं व्यवस्थापन हतबल। मात्र या ठिकाणी राडा होत असताना पोलिसांना कळवळून सुद्धा पोलिसांनी केलं दुर्लक्ष। डीजी व वायसी कॉलेजचा वाद पुन्हा उफळणार। इथे पुस्तके नाही तर हातात घेतायत विद्यार्थी दगड आणि फेकून मारण्यासाठी दारूच्या बाटल्या। आता या राडेबाज विद्यार्थ्यांवर संस्था आणि पोलीस यंत्रणा काय कारवाई करणार, हाच सातारा समाचारचा खरा सवाल आहे। करतोय की आज शनिवार दुपारी 1:15च्या सुमारास एक 4-5 मोटरसायकलवरून विद्यार्थी आले। बाहेरचे विद्यार्थी होते आणि त्यांनी कॉलेजच्या आत प्रवेश करायचा प्रयत्न केला, परंतु कॉलेजचं गेट लावलेलं असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी चिडून दगड मारले गेटवर आमच्या। तर हा प्रकार अत्यंत निंदनीय अशा पद्धतीचा आहे आणि समाजाची वाढ जी चाललेली आहे ती योग्य दिशेने चाललेली नाही याचं ही निदर्शक आहे असं म्हणावं लागतं। आम्ही अशा पद्धतीचे विद्यार्थी जर भेटले तर त्यांना समज द्यायचा प्रयत्न करू आणि कारवाई सुद्धा करू। चुकीचं आहे, कारण आम्ही सातत्यानं सर्वजण मिळून, शिक्षक असतील, शिक्षकेतर सेवक असतील, आम्ही सर्वजण मिळून सातत्यानं या गोष्टींच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात आम्ही बरेचसे यशस्वी सुद्धा झालेलो आहोत। आता ते अचानक येतात, असं कधीतरी प्रसंग घडतात, त्यावेळेला आम्ही ऑफिसमध्ये असतो, लेक्चरला असतो, त्यामुळे फक्त ते लक्षात आमच्या येत नाही, पण लक्षात आलं की आम्ही लगेच येऊन प्रतिकार करतोय। त्याची माहिती मला आता नुकतीच मिळाली आणि ती क्लिप आम्हाला उपलब्ध झाली। संबंधित विद्यार्थ्यांचा आम्ही शोध घेऊन त्या संदर्भाची महाविद्यालयीन लेवलवर जी काही कारवाई शक्य आहे मला त्या संदर्भात त्या विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल। आदरणीय पातळीवर आम्ही खरोखर विविध डिसिप्लिन कमिटी केलेल्या आहेत, तरी पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी या संदर्भातली जर काळजी घेतली तर यापुढे शिस्त राखण्याचा प्रयत्न महाविद्यालय लेवलवर आणि बाकी पोलीस प्रशासनाने घेतलं तर शक्य होईल असं मला वाटतं।